नमस्कार मंडळी, मी कशिश बारे पुण्यात तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आजच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। तर मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात, मजेत आहात, खुशाल आहात, आयुष्य मनसोक्त मोकळून जगताय। असंच आयुष्यभर सुखी समाधानी राहा, कारण मंडळी आयुष्य कसं कोड आहे ना, ते जगल्याशिवाय सुटत नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य हे क्षणभंगूर आहे, त्याच्यामुळे एकदा निघून गेली वेळी पुन्हा माघारी येत नसते। त्याच्यामुळे जो क्षण ज्या क्षण जसा पत्री पडेल तो क्षण तसं जगून घ्या। बाकी हे सगळं पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या। तर मंडळी, परवाच 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालं आणि बऱ्याच जणांचं श्रावण होतं। तर श्रावण संपलेलं आहे आणि श्रावण संपल्यानंतर एक ओढ असते नॉनव्हेजची, मांसाहारी। तर त्याचंच एक प्रकार आम्ही जात आहोत गडदे लावायला, म्हणजेच खेकडे किरव्या पकडायला। तर त्यामुळे ही जंगलाची वाट। तर गडदे कसे लावतात, खेकडे कसे पकडतात, हे आता आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग तुम्ही पण पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित कळेल। आणि आपल्यासोबत बरीच मंडळी बरीच पुढे गेलीत आणि आपण आत्ताच मम्माकडून आलो। मी आपलं लास्ट म्हणजे याच्या मागचा ब्लॉग पाहिला असेल तुम्हाला कळलं असेल की आपण जस्ट घरी पोचलो, बॅग ठेवली मामाकडून आल्यानंतर, आणि आता लगेच जात आहोत किरवे पकडायला। तर चला लवकर धावूया। इथे पाऊस पडला, लय पडला सकाळी पाऊस, जर रात्री लय पडला। तर मंडळी, ही तीच जागा आहे जिथे आपण गणपती विसर्जन करतो। घरी बसले गणपती विसर्जन करताना आपल्याला पाहिलं असेल, तर आम्ही याला डोह बोलतो, डोहाकडची जागा। तर बघा ही जागा, सब पलीकडे जातो आपण आता। हाय गडदे, पुरता गेला गर्दी लावते। किती गर्दे घेतले ते काय? 8 कशी चौकशी? हां, असतं ना, झालं की घरात पण जावं तसं। पाण्याचा आवाज नाही येतो।
तर मंडळी अशा प्रकारे आपण अजून चालतच आहोत आणि जंगलात आहोत. ॲक्च्युली दुधाला सांगते का दुधाला सांगते का पैच्या वरती मग मला विचार बरोबर तिकडून पाण्याचा आवाज येतोय का बघा मंडळी. तर मंडळी अशा प्रकारे गावाकडच्या रहिवाशांचं शहराकडे स्थलांतरण जास्त वाढले आहे. त्याच्यामुळे अशा रानवट्याकडे जेव्हा माणसं पूर्वी फार फिरायचे त्याच्यामुळे रान कमी असायचं, रान वेळोवेळी तोडलं जायचं. त्यामुळे जंगलांचं सुद्धा व्यवस्थितरित्या जतन केलं जात होतं किंवा असं माजलेलं रान नव्हतं जसं तुम्ही ते रान बघू शकता. तर आता सिच्युएशन अशी आहे की रानातून वाटा आम्हाला काढत जावं लागतं. ज्या रानवाटा आहेत त्या माजलेल्या त्याच्यामध्ये माजलेल्या त्याच्या प्रत्येक आजूबाजूला बरीच झाडं आहेत, काटेरी झुडपं आहेत आणि त्याच्यामुळे वाटा आहेत नव्या झाकल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे चालायला सिच्युएशन अवघड निर्माण होते. तुम्ही बघू शकता. तर मंडळी हा संपूर्णरित्या उतार आहे. थोडासा आपल्याला ट्रेकिंगचा अनुभव असल्या कारणाने हा वाटा उतरण्यासाठी थोडंसं सोपं जातं. अनुभव असल्या कारणाने बघू शकता. पावसामुळे वाटा निसरड्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे उतरायला आपल्याला खूप जास्त अवघड जातो. आपल्याला खूप स्लीप होते. मुंबईच्या ठिकाणी आपण ट्रेकिंग वगैरे करताना कसे शूज वगैरे वापरतो, तर इकडे आपण वर चप्पल वापरत आहोत. आपण पडलो असतो. तर हे रान इतकं माझं त्याच्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्ससुद्धा खूप होतं की आम्ही योग्यरित्या चालतो. हे रान इतकं माझं त्याच्यामुळे आम्हाला कन्फ्युजनसुद्धा होतं की आम्ही योग्यरित्या चालतो आहे की नाही, वाट आम्ही धरले की योग्य आहे की नाही, की कुठे चुकलो आहे किंवा ते बाचकलो किंवा काही इतर अशा गोष्टी आहेत का सुद्धा आम्हाला एका पॉईंटला संशय आला. आता हे सगळे प्रश्न ते सॉल्व तेव्हाच होतील जेव्हा आपण जे लोकेशन आहे एक्झॅक्ट लोकेशनला व्यवस्थितरित्या पोचू तेव्हा. मस्त एक्सपिरियन्स आहे आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा ह्या एक्सपिरियन्सचा अनुभव घेत आहात. अरे आपण लोकेशनला पोचले तेव्हा तिकडे पाणी. कसले पाय स्लीप होत आहेत एकदम. झाडांची पानं बिनं पकडून उतरत पोचलो आपण. ते पूर्ण आपण असं जे डोंगर दिसते ते कडेकडेने वाट आपण उतरत आलो. पाणी पाणी होतं.
कुठे जातो व्हायला नाही ते चांगला ठीक आहे काय ठीक आहे चप्पल काढायचं ना चष्मा बघ पहिला आणि कोणती कशाला नेली कोणती इकडं ठेवायची बाबा कुठून राहिले छानच आहे आता बरोबर तर मंडळी अशा प्रकारे ह्याला गडदे म्हणतात आणि हे हाताने विणलेलं बघू शकतो याच्या आतमध्ये खेकड्यांसाठी खाद्य टाकतात त्याच्यामुळे ते खाद्याच्या ह्याच्याने त्याने खेकडे अडकले जातात आणि खेकडे आपण पकडू शकतो म्हणजे इकडे अजून गडदे आपल्याला काही दिसणार नाही आणि वेगवेगळ्या ठिकाणी लोकेशनला ठेवून असतात की इथे एक गडदा लावत आहेत तेव्हा तिकडे आपला एक गडदा दिसत आहे तुम्हाला तिकडे गडदे आणि आपली काही अर्धी मंडळी तिकडे वरती गेलेत तिकडे गडदे लावायला आणि आपल्याला हिरव्या भेटतात की नाही हे आपल्याला उद्या सकाळी कळेल कारण आता आपण इकडे गडदे लावून जाणार घरी रात्रीच आपल्याला अंधारून घरी जायचं त्याच्यानंतर सकाळी पुन्हा पहाटे लवकर येणार ही गर्दी काढायला आणि त्याच्यामध्ये आपल्याला मग कळेल की आपल्याला हिरव्या सापडल्यात की नाही पाण्याचा प्रवाह बघता आपल्याला नक्कीच हिरव्या सापडतील म्हणजे तर मंडळी आपण अशा प्रकारे आपल्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकता किती गर्द हिरवी झाडी आहे आणि कसा वाहता प्रवाह आहे आणि प्रवाहाला जोर दिसते मंडळी फोर्स आपल्याला दिसत नाही पण खूप जास्त फोर्स आहे आणि तुम्ही बघू शकता किती स्वच्छ सुंदर आणि निखळ पाणी आणि किती संतपणे वाहत नाही येते म्हणजे पाण्याचा आवाज बघा किती फोर्सचा आवाज बघा तुम्ही घेऊ शकता किती जोरात फोर्स आहे पाण्याला आणि काय निसर्ग आहे म्हणजे काय निसर्ग आहे कोकण स्वर्ग सुद्धा मंडळी कोकण स्वर्ग हिरवगार निसर्ग आहे पूर्ण आजूबाजूला मस्त आणि पांढरे शुभ्र स्वच्छ पाण्याचे पाण्याच्या आरपार दिसतात दगडसुद्धा मोठे मोठे आरपार पाण्याचे दिसतात स्वच्छ सुंदर पाणी
तर मंडळी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गडदे लावलेले आहेत. तर मंडळी कसं माहिती का, आपल्याला असं वाटतं की प्रवाहाच्या दिशेने मासे जातात किंवा प्रवाहाच्या दिशेने जातात असं वाटतं, पण खेकडे म्हणजे किल्ल्या कधी पण प्रवाहाच्या उलट्या बाजूने येतात. त्याच्यामुळे हा जो आपण फास्ट लावतो ना गडदे, हा कधी पण उलट्या बाजूने जातो. त्याचं हे जे तोंड असतं ना ते आपण प्रवाहाच्या उलट्या बाजूने लावतो. म्हणजे हा गडदा असा आहे तो आपण आता सर्व करून प्रवाहाच्या साईडने लावणार, जेणेकरून त्याला जे आपण खाणं घातलं त्या खाण्याच्या वासाने किरव्या येणार. किरव्या अशा आता हा प्रवाह असा जातो तर किरव्या अशा येणार आणि त्या वासाने किरव्या याच्यामध्ये त्या फासामध्ये अडकले जाणार असं असतं. तर म्हणजे हा गडदा आहे, ठीक आहे. तर याचं हे तोंड आहे आणि याची ही बॅक साईड आहे. तर आपण प्रवाह बघा पाण्याचा प्रवाह हा असा होता, त्याच्यामुळे आपण गडदा लावतो सुद्धा प्रवाहाच्या दिशेनेच लावणार असा. ठीक आहे. ह्या सिच्युएशनमध्ये अशा पोजमध्ये लावणार या अँगलमध्ये, जेणेकरून किरव्या येताना ना या असा असणार प्रवाहाच्या दिशेने. तसा हा प्रवाह बघा असा वाहता प्रवाह आहे, तसं ह्या दिशेने असं किरव्या आल्या याच्या आतमध्ये जाणार. आणि कारण याच्या आतमध्ये खाद्य ठेवले किरव्यांसाठी आणि किरव्या कधी प्रवाहाच्या उलट्या बाजूने त्याच्यामुळे किरव्या आल्या तर त्याच्या आतमध्ये जाणार. ठीक आहे. याच्या आतमध्ये इकडे यासाठी खाद्य टाकलेलं आहे आणि हिरव्या ह्याच्यामध्ये आल्या की अडकून जाणार. कारण आपण असं ठेवल्यानंतर असा गडदा लावल्यानंतर प्रवाहाच्या या दिशेने त्याच्यासाठी खाद्य टाकलं त्या खाद्यांचा वास किरव्यांसाठी जाणार. कारण किरव्या ह्या अशा चढत येतात, उतरणे नाही येत, चढत्या बाजूने येणार प्रवाहाच्या उलट्या बाजूने. त्यांना वास आला की त्या वासाने ते आतमध्ये जाणार आणि ते आपल्या जाळ्यामध्ये फसणार. काय टाकलं याच्या आतमध्ये? त्याच्या आतमध्ये काय टाकलं? त्याच्या आतमध्ये लागायला लागतं काय, कोंबडीची आकड्या किंवा तिसाठी महत्त्व असतं. हां. मग आता काय टाकलं? हा कोंबडीच्या आकड्या हे काय काळजी चकला कोंबडी. तर म्हणजे अशा प्रकारे कोंबडी या किरव्या पकडण्यासाठी त्यांना जो फास लावायचा त्या फासवर त्यांना खाद्य म्हणून कोंबडीचे मान किंवा कोंबडीचे आतड्या किंवा कोंबडीचे पाय टाकले जातात. तर आत्ता आपल्याकडे जो गडदा आहे त्या गडद्यामध्ये सुद्धा असंच कोंबडीचे पाय वगैरे टाकलेले आहेत. तर आपल्याला जो रिझल्ट आहे ना तो रिझल्ट जो आपल्याला जर सकाळी भेटणार आहे की आपल्याला किती किरव्या भेटणार काय फुल स्ट्रगल आणि ॲडव्हेंचरवाली लाईफ झाली आपली. दगडावर पाय ठेवलाय दगड छोटा निघाला. पाण्याचा प्रवाह दिसतोय फोर्स कमी, पण पाण्यामध्ये पाय टाकल्यामुळे त्याचा अंदाज कळतो. हवे आता हा दगड वाज एवढा मोठा आहे, एकदम हा दगड माहिती आहे पाण्याचा प्रवाह म्हणून. कसा विश्वास करणार दगडावर तरी. ॲडव्हेंचरस. जिकडे पाय ठेवतो तिकडे आपण डगमगतो, जिकडे पाय ठेवतो तिकडे डगमगतो. कदाचित आपण पाय चुकीला ठेवत असतो पण आपण दगडावरतीच पाय ठेवून जातो, तरी पण आपण जातो.
वरूनच जाऊया. पाण्यातून नको, पाण्यातून दगड सरकतात. वरून पण वाट इतकी किचकट आहे, तर पण कसं जाणार. खूप पाण्यात जावं लागेल. इकडून जाऊया. जाऊया. आणि मंडळी गडबडून जाऊ नये, त्याच्यावरती दगड चेपायचे वजनदार, जेणेकरून तो गडबा वाहून जाऊ नये. प्रवाहाच्या दिशेवरून दगड चेपलेले आहेत. मंडळी चला जाऊया. इकडे आता आपण गर्दी लावले बघा. ही हिरवी पाणी दिसते का तुम्हाला? हिरवी पाणी ही निशाने ठेवले, तर उद्या आपण आपल्याला ते गर्दे सापडले पाहिजे. आपल्या पोलिसांची लोकेशन त्यामुळे जवळपासच्या झाडांची पानं तोडून आणि ती पानं कुठे उरले त्यामुळे आपल्याला उद्या कळेल की आपला गर्दा तिकडेच लावलेला आहे काही. आता चला आपण जाऊया असं साह्याने. जाऊया अवकाश थांबून. काका इकडे स्ट्रगल करतायत हा प्रवाह पार करण्यासाठी. हाँ बरं वाटलं. घेऊन ये तू काय व्हिडिओ करायला. तर मंडळी अशा प्रकारे आपल्या व्यवस्थितरित्या आपले गर्दी लावून झालेत आणि परतीच्या वेळेलाच नेमका पाऊस आला आणि आपण कुठल्याही प्रिपरेशनमध्ये नव्हतो, छत्री वगैरे काहीच नाही.
मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये छान निसर्ग आणि मस्त दिसतो. आता जे गडदे लावलेले आहेत ते आपण उद्या सकाळी काढणार. तर मंडळी अशा प्रकारे आपले गडदे ते व्यवस्थितरित्या लावून झालेले आहेत आणि आता वेळ परतीची आहे आणि आता आपण घरी जात आहोत. तर आता आपण घरी जात आहोत आणि घरी जायच्या वेळेला नेमका पाऊस आला आणि मी सगळं सांगितलं उद्या आपण भिजत आहोत. कारण आपण कुठल्याही प्रिपरेशनमध्ये नव्हतं आलो. पाऊस बरेच दिवस पडतो पण वाढता पावसाचा अंदाज वाटत नव्हता की पाऊस येईल असा. पण असं आता आला. आता भिजत जाऊया घरी आणि आपण आता जे गडदे लावले ते उद्या सकाळी पहाटे लवकर येऊन काढणार. तर ते जेव्हा काढून असेल त्यामुळे ती व्हिडिओ आपण शूट नाही करणार आहोत आणि डायरेक्ट आपण घरी गेल्यानंतर जे गडदे आपण ओपन करून किती किरवते बघू तेव्हाची ती व्हिडिओ मी काढून तुमच्यापर्यंत पोचेल. तोपर्यंत व्हिडिओ अजूनपर्यंत पाहत राहा तसंच पुढे पाहत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणजे मला कळतील की आपण जो स्ट्रगल केला आहे त्याचं जे कष्टाचं फळ म्हणजे काय किती फिरवा भेटायचं आणि बघा ही नदी. ही नदी आहे ना रे आपली. तरी आता गेली ती आमची नदी होती. एवढी मोठी नदी आणि त्या नदीमध्ये सुद्धा गडदे लावतात चिऱ्या पकडण्यासाठी. चला म्हणजे भेटू दादा पावसात दिलेलं या. नमस्कार मंडळी, मी कशीच पुन्हा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तर मंडळी यंदा गावी गणपतीसोबत पावसाचं सुद्धा जोरात आगमन झालेलं आहे आणि पावसाचा जोर खूप जास्त आहे गणपती आल्या दिवसापासून आणि तुम्ही पाहू शकता. तर मंडळी काल आपण गेलेलो किरव्या पकडायला गडदे लावायला आणि काल आपण गडदे लावून आलो आणि आज सकाळी पहाटे काळोखात ते गडदे काढले गेले. त्याच्यामुळे काळोखामध्ये हा व्हिडिओ शूट नाही करता आला. तर आता आपल्या हाती किती गिरव्या लागलेत ना ते आपण आता व्हिडिओमध्ये बघूया. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया. बघा असं किरवा फोन कोण चालला आता तो येऊ द्या फोन. तुम्हाला काय एका गडद्यामध्ये एवढे सगळे आले. मी कुठं बघितला कशाला तर शिजलं Oh my god, position
मोठे अगदी नाही सगळ्या खाल्ल्या काय वांगा टाकायचा आंबा टाकायचा तो एकदा सोलायचा थांब हे थांबा आधी तुम्ही आता गप्प राहतो माझ्या डोक्यात न मुका सुदेश बाहेर आली सुदेश ती बघ पायाखाली तुझ्या पकड ना ती बाहेर गेली पडत छोटी ना आता ती हे आहे जेव्हाची न्यायचे नाही ते पप्पा बडबडतील थांबा आली काय अजून एक बारकं दे पुढे. नाही तर मी देणार नाही तुला हे पाठवून मुंबईला तेकडा किंवा नाही देणार नको ना हवंय. खायला पण हवं आणि एक छोटंसं पाळायला पण हवं. दादा हा बघ काय करतोय शी, काय ते मरतो तर माझ्या मला माशी आणू नको मी देवाचा करते अजून फेस काढला त्याचा फेस काय काय लावून देईल का आपल्या दादाने किरवी दिली बदवंती होते किती आहे होते लक्षात आहे मग किरवी दिली आहे तुझी एक तरी दादा आहे मग किरवी दिली तेरा करतो किती बरे घालतो बागेला जा तुला काय सांगितलं होतं मी फोन करतो दहावेला किरवी दिली आले हिरवी वेळा हा एक गडदा सावली कुठली जायला होईल सामानात पावसा करा देवाचं सामानात पकडली फायनली हो सातच पकड दाखवते तर मंडळी अशा प्रकारे काल आपण जे गर्दी लावले त्या गर्दीमध्ये इतके सारे केळी सापडलेत म्हणजेच खेकडे आणि एक बघा बबलूने हातात पकडले त्यातल्या 2 किरवे आपल्याला मिळलेले आहेत माझा ऐकशील की नाही तू काय ते हा